एका मोठ्या झाडावर एक कावळा आणि एक चिमणी शेजारी शेजारी राहायचे. कावळ्याचे घर होते शेणाचे आणि चिमणीचे घर होते मेणाचे. चिमणी खूप कष्टाळू होती. तिने आपले घर नीट सावरून ठेवले होते. एके दिवशी निसर्गाचा कोप झाला आणि खूप जोराचा पाऊस पडू लागला. वारा सुटला आणि विजा कडू लागल्या. कावळ्याचे शेणाचे घर पावसात पूर्णपणे विरघळून वाहून गेले. बिचारा कावळा पूर्ण भिजला आणि थंडीने कुडकुडू लागला. त्याला आसऱ्याची गरज होती, म्हणून तो उडत उडत चिमणीच्या घरापाशी गेला. कावळ्याने चिमणीच्या घराचे दार ठोठावले आणि आवाज दिला, "कावळा, चिमणी, चिमणी, दार उघड." चिमणी, "थांब कावळ्या, मी बाळाला नाहू घालतीये." कावळा बाहेर पावसात भिजत वाट पाहू लागला. थोड्या वेळाने त्याने पुन्हा दार वाजवले. "चिमणी, चिमणी, दार उघड." चिमणी, "थांब कावळ्या, मी बाळाला पावडर लावतीये." असे करत करत चिमणीने कावळ्याला खूप वेळ बाहेर थांबवले. कधी बाळाला काजळ लावतीये, कधी बाळाला कपडे घालतीये, तर कधी बाळाला दूध पाजतीये, अशी कारणे ती सांगत राहिली. शेवटी जेव्हा पाऊस थोडा कमी झाला आणि तिची कामे आटोपली, तेव्हा तिने दार उघडले. कावळा आत आला. तो थंडीने थरथर कापत होता. चिमणीला त्याची दया आली. तिने त्याला शेगडीजवळ ऊब घ्यायला बसवले. कावळ्याला खूप भूक लागली होती. चिमणीने चुलीवर खिचडी शिजवायला ठेवली. खिचडीचा खमंग वास सुटला. चिमणी म्हणाली, "कावळ्या, मी जरा विहिरीवर पाणी आणायला जाते. तोवर तू या खिचडीवर लक्ष ठेव. पण बघ खिचडी खाऊ नकोस, आपण दोघं मिळून खाऊया." चिमणी पाणी आणायला गेली. इकडे कावळ्याला खिचडीचा मोह आवरला नाही. त्याने एक एक घास खात खात सगळी खिचडी फस्त केली. खिचडी खाऊन झाल्यावर तो घाबरला की चिमणीला काय सांगायचे. त्याने रिकाम्या भांड्यात थोडी घाण टाकली आणि स्वतः कोपऱ्यात जाऊन झोपण्याचे सोंग केले. चिमणी पाणी घेऊन परत आली. तिला भूक लागली होती. तिने भांडे पाहिले तर काय, खिचडी गायब होती. तिला समजले की हा कावळ्याचाच पराक्रम आहे. तिने कावळ्याला विचारले, "कावळ्या, खिचडी कुठे गेली?" कावळा खोटे बोलला, "मला काय माहिती, मी तर झोपलो होतो. कदाचित कुत्र्याने किंवा मांजराने खाल्ली असेल." चिमणीला कावळ्याच्या खोटेपणाचा आणि कृतज्ञपणाचा खूप राग आला. तिने कावळ्याला घराबाहेर काढले आणि सांगितले, "मी तुला संकटात मदत केली, घराचा आसरा दिला आणि तू माझाच विश्वासघात केलास. आता पुन्हा माझ्या घराकडे येऊ नकोस." कावळ्याला आपल्या चुकीची जाणीव झाली, पण आता वेळ निघून गेली होती. त्याला पुन्हा पावसात भिजत फिरावे लागले. बोध: संकटाच्या काळात मदत करणाऱ्याचा कधीही विश्वासघात करू नये आणि हाव धरू नये.